तरुण भारत नागपूर दिनांक 6 सप्टेंबर 2022 आंतरराष्ट्रीय चीनी माल स्वस्त का असतो? लेखक वसंत गणेश काणे. कच्च्या मालाची स्वस्तात उपलब्धता, किनाऱ्यालगतची जमीन, स्वतःचं तंत्रज्ञान सगळं चोरलेलं नसतं, पण वीज, पाणी आणि कमी पैशात मिळणारं कुशल आणि काम करणारं मनुष्यबळ, सांडपाण्याचा निचरा सहज होऊ शकेल अशी व्यवस्था, कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देण्याची तयारी, दप्तर दिरंगाईऐवजी तत्परता असल्यामुळे चीनी वस्तू स्वस्तात तयार होतात. त्यामुळे चीनला वस्तू इतरांच्या तुलनेत स्वस्तात विकूनही भरपूर नफा सुटतो असं मानलं जातं. जमीन, वीज, पाणी आणि कुशल मनुष्यबळ या बाबतीत चीन इतर देशांच्या तुलनेत उजवा आहे. त्यामुळे उद्योजक चीनमध्ये येण्यास उत्सुक असतात. वस्तू तयार करण्याच्या दोन पद्धती. वस्तू दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे वापरा आणि फेका आणि दुसरा प्रकार म्हणजे पुन्हा पुन्हा वापरा. अशा दोन्ही प्रकारच्या वस्तू चीनमध्ये तयार होतात. प्लास्टिकचे मणी वितळवून तो द्रव साच्यात टाकायचा म्हणजे ती वस्तू तयार होते. अशा पद्धतीने कमी वेळात खूप वस्तू तयार करता येतात. या वस्तूंचं पॅकिंगही स्वयंचलित मशीनद्वारे केलं जातं. या प्रक्रियेत कामगारांची गरज फारशी लागत नाही. उदाहरणार्थ चमचे, वाट्या, भांडी वगैरे. एकाच वेळी खूप वस्तू तयार होत असल्यामुळे म्हणजे मास प्रोडक्शन होत असल्यामुळे स्वस्तात तयार होतात आणि इतर प्रकारे तयार केलेल्या अशाच वस्तूंपेक्षा या स्वस्तात विकूनही नफा मिळवता येतो. या उलट काही वस्तू तयार करण्यासाठी त्या वस्तूंचे निरनिराळे घटक, भाग वेगवेगळे तयार करावे लागतात. त्यानंतर ते थोडे वितळवून जोडावे लागतात किंवा गोंदासारखा पदार्थ वापरून चिकटवावे लागतात किंवा छिद्र पाडून नटबोल्ट वापरून जोडावे लागतात. यावेळी अनेक ठिकाणी कुशल मानवी संसाधन म्हणजे कुशल कामगार वापरावे लागतात. 70% खर्च कामगारांवरच करावा लागतो. पण चीनमध्ये श्रममूल्य कमी असल्यामुळे अशा वस्तूही स्वस्तात तयार होत असतात. श्रममूल्य 20% ते 70% असू शकतं. या प्रकारचं उत्पादन आपल्या देशात करतो म्हटलं तर अगोदर कुशल मनुष्यबळ तयार करावं लागेल. भारताला नुसतं कुशल वेल्डर्सच 2 लाख लागतील. म्हणूनच भारताने कुशल मनुष्यबळ तयार करण्याची जंगी मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या प्रकारच्या वस्तू तयार करणारे कारखाने उभारणं सोपं असतं. ती यंत्रसामग्री एका देशातून दुसऱ्या देशात कमी वेळात हलविणं, नेणं आणणं सोपं आहे. त्यामुळे चीनी कंपन्या इतर देशात उत्पादन करू शकणारे कारखाने इतर देशांच्या तुलनेत लवकर, कमी श्रमात आणि चांगल्या गुणवत्तेचे तयार करू शकतात. औद्योगिक क्रांती कशी घडते? औद्योगिक क्रांती ही एखाद्या निर्वात पोकळीसारख्या ठिकाणी होणारी प्रक्रिया नाही. ती एक शृंखला असते. तिच्या जोडीला आणि साथीला पुरवठादारांचं जाळं असावं लागतं. सक्षम कारखानदारी असावी लागते. वितरक असावे लागतात. सहाय्यक आणि नियामक शासकीय यंत्रणा असाव्या लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहक असावे लागतात. उत्पादन क्रियेत सहभागी असू शकणारे घटक असावे लागतात. स्पर्धेत टिकाव धरू शकतील असे सहयोगी असावे लागतात. तसंच परस्पर सहकार्याची भावना असावी लागते. धंद्यासाठीही एक पर्यावरण असावं लागतं. चीनने गेल्या 30 वर्षात धंद्याचं हे पर्यावरण विकसित केलं आहे, निर्माण केलं आहे. याशिवाय कुशल मनुष्यबळ असावं लागतं, कारण ते असेल तर आणि तरच उत्पादित वस्तू उत्तम गुणवत्तेची असेल आणि किफायतशीर होईल. नित्य सिद्ध पुरवठा शृंखला. नैसर्गिक स्रोतातून मिळवलेला कच्चा माल आणि अन्य घटक यापासून माल तयार करणं आणि तो ग्राहकांपर्यंत पोहोचविणं अशी ही शृंखला असते. चीनची पुरवठा शृंखला अद्ययावत असून लवचिकही आहे. याबाबत कोणताही देश चीनच्या पुढे नाही. दुसरं असं की आवश्यक सर्व कच्चा माल चीनला देशातच उपलब्ध असतो आणि आहे. खाजगी आणि शासकीय घटक हे दोघेही यात गुंतलेले असतात. चीनमध्ये हा देखील एक स्वतंत्र उद्योग असून नजरचूक न होऊ देता सतत नजर ठेवत यांचाही सक्रिय सहभाग असतो. कच्चा माल परवडणाराही असला पाहिजे. त्यामुळे हे उत्पादन खर्च कमी होतो. स्थानिक पुरवठादार आणि कारखानदार यांचा किंमत कमी करण्याच्या कामी महत्त्वाचा सहभाग असतो. आपल्या इथल्या वाहन निर्मिती कारखाने चिपची, सेमीकंडक्टरची आयात मंदावताच बंद पडण्याच्या पंथाला लागले होते. हा इतिहास ताजा आहे.
निर्यातीवर सूट. वर्ष 1985 पासून चीन निर्यातीवर सूट देत आला आहे. यामुळे वस्तूंच्या किमती कमी होऊन स्पर्धात्मकता वाढते. जगात 150 पेक्षा जास्त देश व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजे वॅट पद्धतीचा वापर करतात. वाढवलेल्या किमतीवरच हा 13 ते 17% टॅक्स म्हणजे कर आकारतात. ज्या वस्तूंची निर्यात होते त्या वस्तूंवरचा टॅक्स एकतर रिफंड होतो किंवा आकारलाच जात नाही. अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर चीनमध्ये कर आकारला जातो. चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेत मात्र आजवर तसा आणि तेवढा कर आकारला जात नव्हता. त्यामुळे चीनी कारखानदार वस्तू गणित कमी नफ्यावर धंदा करू शकत होते. कार्यक्षम पायाभूत सोयीसुविधांच्या उत्तम नियोजनावर औद्योगिकीकरणाची गती फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. सुरुवातीला चीनने मोठमोठी बंदरं बांधली, रस्ते आणि रेल्वेचं अक्षरशः जाळं विणलं. हे जाळं लहान खेड्यांपर्यंत पोहोचलंय. उद्योग आणि कारखानदारी असेल तर आणि तरच आदर्श व्यवस्था असते. प्रत्येक किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी होणारा खर्च चीनमध्ये अत्यल्प आहे. भारतात मात्र काहीशी या उलट स्थिती आहे. देशातल्या देशात मालाची वाहतूक करण्यापेक्षा परदेशातून बोलवणं कमी खर्चाचं ठरावं असे अनुभव आपल्या गाठीशी आहेत. अनुदानित सोयीसुविधा आणि त्यांची उपलब्धता. चीनमध्ये पाणी आणि वीज देयकांवर 30% सूट, सवलतीच्या दराने जमीन अशा तरतुदींच्या आधारे स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध करून दिले जातात. याचाही परिणाम उत्पादन खर्च कमी होण्यात होतो. फक्त ठराविक काळच वीज मिळणार असेल तर कारखाने 24 तास आणि पूर्ण उत्पादन क्षमतेसह कसे उभे होतील? सक्षम चीनी नोकरशाही. चीनमध्ये प्रवेश मिळविणं फारसं कठीण नाही. अनेक फॉर्म भरायचे असते तरी ती प्रक्रिया जटिल नाही. संबंधित खाती जवळजवळच असतात. एकूण रचनाच अशी असते की लाच द्यावी लागत नाही. भ्रष्टाचार मुळीच नाही असं नाही, पण सही शिक्क्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. नवीन उद्योजक यावेत ही चीनची राजकीय गरज आहे. त्यामुळे नोकरशाहीचं फारसं चालत नाही. धंदा, उत्पादन आणि सेवा यासारखं कोणतंही क्षेत्र असो, चीनमध्ये अडचणी दूर करण्यावर भर असतो. आपणही एक खिडकी योजना सुरू करून एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. वेळ आणि मानवी श्रमांची बचत. तंत्रज्ञान, मानवी परिश्रम आणि वेळ यांची बचत व्हावी यासाठी वापरावयाची यंत्र किंवा पद्धती आणि कुशल मनुष्यबळ चीनने विकसित केलं आहे. तंत्रज्ञानाचा विकास साधल्याशिवाय उत्पादन क्षमता वाढणार नाही आणि उत्पादनाची गुणवत्ताही वाढणार नाही. या दोन घटकांची सदैव साथ संगत असते. चीनमध्ये उच्च कोटीचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असते. क्षमतेत वाढ आणि विकास करण्याची शक्यता जेवढी जास्त, तेवढी तयार होणाऱ्या वस्तूची किंमत कमी. चीनची लोकसंख्या जशी खूप आहे तशीच तिथे विशेष कौशल्य असलेल्यांची संख्याही जास्त आहे. विशेष कौशल्यधारी जेवढे जास्त असतील त्या प्रमाणात वस्तूंचं उत्पादन मूल्य कमी राहण्याची शक्यता वाढती असते. चीनने विशेष कौशल्यधारी मनुष्यबळ निर्माण केलं आहे. त्यामुळे उद्योजक या मुद्द्याबाबत निश्चिंत असतात. स्वस्त आणि कुशल मनुष्यबळ. तथाकथित विकसित देशांच्या तुलनेत चीनमध्ये कुशल मनुष्यबळ स्वस्त आहे. युरोप आणि अमेरिकेमध्ये जेवढं वेतन द्यावं लागतं त्यापेक्षा कमी वेतनात त्याच गुणवत्तेचं मनुष्यबळ चीनमध्ये उपलब्ध होतं. त्यामुळे कोणताही उद्योग उभारण्याची इच्छा असणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती चीनला असते आणि असायची. त्यामुळेही उत्पादित वस्तूचं मूल्य कमी व्हायला मदत होते. जगाच्या तुलनेत चीनमधील मनुष्यबळ सर्वात स्वस्त नाही, मात्र अतिशय महागही नाही आणि गुणवत्तेत मात्र उजवा आहे. दुसरा मुद्दा हा की सर्वच मनुष्यबळाने रीतसर प्रशिक्षण घेतलेलं नसतं. हाती घेतलेलं काम करीत करीत प्रावीण्य मिळविणारेही म्हणजे लर्निंग बाय डुईंग करणारे खूप आहेत. रुळलेली वाट म्हणजे ट्रॅक सोडून दुसरी वाट धरण्याची वेळ आली तर तिथले कामगार नवीन काम शिकून घेतात. याचा परिणाम असा झाला की जगातील आउटसोर्सिंग मार्केट, तयार वस्तू करून पाठविणं तसंच मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन सारख्या क्षेत्रात चीनची मक्तेदारी निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाची भूमिका. स्थानिक प्रशासन व्यवस्थेसारखी शासन व्यवस्थाही चीनमध्ये नियुक्त असते. आपल्यासारखी निवडून आलेली नसते. उद्योगाला सहाय्य करून ठराविक मुदतीत ठराविक काम पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली असते. तसंच तिथे आपापसात स्पर्धाही असते. उद्योग आपल्या क्षेत्रात यावेत यासाठी स्थानिक नेतृत्व प्रयत्नशील असतं.
त्यासाठी ते स्वस्तात जमीन देऊ करतात, रस्ता, वीज आणि पाण्याची सोय करून देतात, कर्मचाऱ्यांसाठी घरं आणि शाळा उपलब्ध करून देतात. अधिकारी मुलाखती घेऊन पारखून नियुक्त केलेले असल्यामुळे आणि निवडून आलेले नसल्यामुळे त्यांची तत्परता आणि कार्यक्षमताही जास्त असते. या निमित्ताने आपल्या इथल्या जैतापूर वीज निर्मिती प्रकल्प, नाणारमध्ये प्रस्तावित असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प, आरे कारशेड प्रकल्प यांना वेळ का लागतो आहे हे सांगायलाच हवं का? भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे, तर चीनमध्ये एकाधिकारशाही आहे हे विसरून चालणार नाही. फसलेलं नियोजन, प्रत्येक प्रश्नी अरेरावी आणि कोविड महामारीची चुकीची हाताळणी यामुळे चीनची आज सर्वच बाजूंनी कोंडी होते हे देखील खरं आहे. असं असलं तरीही आपल्या स्पर्धकाची सर्व शक्तिस्थानं माहिती असतील तरच उपाय करणं सोयीचं होईल. म्हणून हा लेखन प्रपंच. आंतरराष्ट्रीय या सदरातील वसंत गणेश काणे यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच माहितीपूर्ण लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारतसोबत. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही नक्की करा. धन्यवाद.